नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. खरं तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आज आहे लग्न उद्देश आणि फर्स्ट टाइम असं लग्नाला रूममध्ये राहिलो आहे, नाही का. असं बाहेर गेलो तर होतंच, पण लग्नाच्या ठिकाणी घरीतून 20 किलोमीटर आहे. तरी पण मस्त सोय केली होती आमची नवरदेवाने. बघा इकडं ही रूम होती रात्री झोपायला मस्तपैकी. ए सी वगैरे होता. आणि हा कुठे गेला हो का अरे बिताडे ते हा गडी ना ता म्हणे हा घरी जाणार होता, फक्त ए सी म्हणून इथं थांबलाय, नाही तर आहे ना रात्री घरी जाणार होता. आणि रूमच्या पुढचा व्ह्यू बघा कसा आहे. हे बघा कासार साई कैवल्य फार्म हाऊस, तिथं रात्री स्टेला होतो आम्ही. मस्तपैकी स्टे झाला आहे आता. आणि आता नाश्ता वगैरे चालू झाला म्हणून म्हणलं घाई करावं जरा, तिकडं लवकर जायचं आहे. आणि त्यानंतर हळदी आहेत आणि त्याच्यानंतर लग्न. हा सगळा थाटमाट तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. जर इन केस व्लॉग मोठा झाला तर त्याचं पार्ट आपण करू, म्हणून हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चलो नवरदेव परत कामाला लागले सकाळ सकाळ. काय करायचं काय नाही सगळं हॅलो नियोजन. हे बघा हळदीची तयारी झाली, फुलं बिलं सगळं डेकोरेशन लागले. आणि आमचं नेहमीचं हेच स्विमिंग ते चालू आहे. एन्जॉय. आंघोळ नाही केली म्हणून म्हणलं याच्यातच आंघोळ करावं म्हणून चाललंय इथं. बाकीचे बसल्यात. चला दिवसातली 4थी वेळ पावायची. बघा ना नुसतं पाहुण्यावरच चाललंय सगळं. हे बघा आज सगळे आल्यात लागणार. एक सोनिया आज सगळे आल्यात लग्नाची गँग, त्यामुळे काही कमी नाही आज पवायला. आता आपण पूर्णपणे सज्ज आहोत. उद्देश आणि ज्ञानेश्वरी यांच्या हळदी समारंभाला सुरुवात करण्यासाठी आलेल्या सगळ्यांचं सापळे परिवार असेल, बनकर परिवार असेल, दोन्ही परिवाराच्या वतीने अतिशय मनापासून सहर्ष स्वागत. शगुन मला शगुन पाहिजे. मी नाही मला मध्येच यायचंय. मी मध्येच. स्वागत करूया उद्देश आणि ज्ञानेश्वरी यांचं. सगळ्यांचे जरा हात वरती येतील, मोबाईल खाली आणि हात वरती, आणि जरा जोरदार टाळ्यांनी. अबे नाच जरा. आणि आपण पहिल्या टास्कला सुरुवात करतोय. माझे सगळ्यात जास्त कार्यक्रम उद्देश सरांसोबत झालेले आहेत, त्याच्यामुळे खास त्यांच्यासाठी थोडस युनिक ऍक्टिव्हिटी मी घेऊन आलेलो आहे. रेडी? निघाय का आता काय करायचं. दोघांकडे आहे 60 सेकंद, 1 मिनिटांचा वेळ. ओके, तुम्ही गेलात ते त्यांच्या हाताने त्यांचं नाव लिहिणार आहे. ओके, तुम्हाला त्यांचं नाव लिहायचं नाही. ओके, ज्याचे सगळ्यात जास्त नावं या पाटीवर लिहून होतील तो विनर असणार. त्यामुळे नाव लिहिताना गेस्ट सगळे पब्लिक नाव लिहिताना तुमचं नाव कमीत कमी छोट्या अक्षरामध्ये काढायचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, व्हाईट बोर्ड मार्कर आहे, त्यामुळे चुकून जरी तुमच्या बोटाचा जरी वर धक्का लागला तर ते नाव पुसल्या जाणार आहे. एकदा नाव पुसलं गेलं तर ते मी काउंट करणार नाही. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचे. जास्तीत जास्त लोकांचं नाव लिहायचंय, नाव बारीक अक्षरामध्ये लिहायचंय, आणि पहिलं नाव जे ज्यांनी कोणी लिहिलं असेल ते पुसलं नाही गेलं पाहिजे, याची देखील तुम्हाला दक्षता घ्यायची. रेडी? उद्देशजी रेडी? ज्ञानेश्वरीजी रेडी? ओके. आणि मध्ये मध्ये काही ट्विस्ट असते. मी एखाद्या व्यक्तीचं स्पेसिफिक वर्णन करेन, त्याच व्यक्तीचं नाव पटकन जाऊन लिहायचं. डन? तोपर्यंत रेग्युलर चालू द्या. जिथे जिथे मी असं स्पेसिफिक एखादी गोष्ट सांगेन त्याच व्यक्तीकडून ते नाव लिहिणं अपेक्षित. डन? सॉर्टेड? चलो, बनकर परिवार हात वरती. क्या बात है. हात खाली. सावळे परिवार. क्या बात आहे. बनकर परिवाराची आता मात्र संख्या जास्त दिसतीये मला. ग्रेट. त्यामुळे उद्देश सर, ऑल द बेस्ट. ओके, जिंकणं महत्वाचं आहे. विथ दिस या इकडे असंच थांब, बरोबर इकडे थांब. ओके, हलता दिखावा. ओके, रेडी? विथ दिस 3
2 स्टॉप कर. आणि जोरदार टाळ्यांचा आवाज करेल. क्या बात है, क्या बात है. व्हेरी गुड, गुड वर्क. छान, मस्त. पहिला राऊंड आहे, साबळे परिवाराने जिंकलाय. साबळे परिवार स्वतःसाठी जोरदार टाळ्यांचा आवाज करेल. येस, त्याला टोपण लावून तुम्ही बाजूला ठेवू शकता. हे बघा टास्क चालू आहे. महत्व आहे गुड प्रेझेन्स ऑफ माइंड आणि या तिघींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मॅनेजमेंट आलेलं हळदीला. हा का मग काय. हा लाव लाव. काय खर्च येईल ते मेडिकलचा मी करतो. चल दवाखान्याचा खर्च मी करतो. उठते म्हणतोय मी लावतो ना. मी करतो खर्च. लाव 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 लाव. बघू काय उतन ते उतन. तुझ्याच का तुझ्या लग्नात लावणारच नाही हळदी. नाहीच लावणार. झालं आता जमलं. आता जमलं. आलं आलंय जमलंय. ग्रूम टू बी. मिरची आहे का तुम्ही मिरची. हे बघा हळद अजून चालू आहे तिथं. किती किती हे बघा सप्तपदीचं डेकोरेशन काय. जबाबदारी व सहनशीलता, चढ उतारात साथ, धन आणि समृद्धी, सुख दुःख पाहुणे आणि असं काहीतरी 7 लिहिलेले आहेत आणि त्याच्यावरून चालत चालत यायचं असं काहीतरी सप्तपदी. आणि हे डेकोरेशन बघा मस्त केलं रे. इव्हेंट मॅनेजमेंटमधलं पोरं आहे त्याच्यामुळे जरा चांगलंच डेकोरेशन केलं. सप्तपदी चालू आहे. आपण बसलो ऑपरेटिंगला. आता इकडं पाहुणे रावळे बसले सगळे निवांत. आता उभं राहायचं. एकदा जांबायचे ना. डावा हात डावा डावा हात. काय येनबद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला. वा 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 वा. झालं झालं. विधी समर्पयामी. हे बघा नवरदेवाला झोप लागली म्हणून त्याची एंटरटेनमेंट. हे बघू काय दाखवतोय. गणपती बाप्पा. एकदा जांबायचे ना उद्देश. तिकडे शेजारी करणार का आम्ही करणार चहा. हा मी खराट करीन. मला राग आलाय. मग महत्वाचं आहे तिकडे पाठवायचं आहे. इव्हेंटवाल्याच लग्न असल्यावर बघा एवढं विधीला बसलाय तरी फोन करून सांगतोय हे नाही ते नाही. बस की आता कवर विधीला बसलाय का. आले 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 आले. ए चालू करू का उद्देश. हे चालू करायचंय का. हां ओके डन. अगं आया रेडी आहे. हां या या खाली चला.
हात हातामध्ये घे. हात हातात घे. हात हातात घे. हम्म. ओम देवताभ्यो नमो नमः. एक पाऊल पुढे झाला. चल. आयो पहिली सुपारी चढतो. आता एक अपरी वा. तिला मैत्री उपाय. देवताभ्यो सामांतातो भवती. श्रीर्देवताभ्यो नमो नमः. बघा विधी सोडून सेटअपची काळजी. हा 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 अजून काय. अरे काय धंदा. नवरदेव कुठे नवरदेव कुठे नवरदेव इथं लय अवघड चौघा लागला परत कामाला. आईला काय रे ते कामाचं पार. आपली आपण दिली का नाही का वायर? वायर कुठे तुम्हाला दिली ती कुठे? तुम्हाला दिली मला म्हणता वायर कुठे? आपण अर्थिंग वायर टाकलेलं आहे का? अर्थिंग वायर बी नाही. आउट मग आता बघ किती का ना यांनी पार राडाचे आता काम करतो एवढा नवरदेव त्याच्या युनिफॉर्म मध्ये. इंजिनियर नवरा करायचा. कटकट नाही. फोन नाही उचलला तुम्ही त्या विषयी. अरे पण एंट्री ना आता. माझं लग्न आहे. हॅलो माझं लग्न आहे. हॅलो माझं लग्न आहे. हॅलो चेक चेक चेक. हॅलो माझ्याच लग्नाला आलोय मी. चेक. माझ्या लग्नाला आलोय मी. सिस्टीम घेऊन चेक. माझी सिस्टीम मीच लावते. ह्याच्यामुळे ते लोकांच्या लग्नाला लावते. खाली मागच्या विवाहबद्ध होणाऱ्या नवदाम्पत्याला त्यांच्या भावी आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी लाभावी. त्यांच्या हातून समाजाची देशाची सेवा घडावी. विशेषतः आपल्या परिवाराची सेवा घडावी. राष्ट्राची सेवा घडावी आणि यासाठी परमेश्वराने त्यांना उदंडास आयुष्य द्यावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. पुनश्च एकदा दोन्ही चलो गाईज फायनली लग्न झालेलं आहे. हे बघा ए फिर फोटोशूट चालू आहे आणि यांचं काहीतरी म्हणणं आहे. बोला काय म्हणता. हा कॉमन आहे का. दोन्हीकडून पैसे भेटणार. हा ना मग आहे जमतंय. खर्च करणार का रात्री मग. लग्न थोडी जेवायचं बाहेर जायचं. लग्नातलं काय आहे वैतागाला खाऊन लागणार. मग ते जाऊन दे. याची काय बळबळ आहे लग्नाला आला तरी. त्याचं लग्न. हा तू आता तुझी गाडी घे नवीन. हा तुझ्या दिखावा करतो त्या गाडीचा. हा हा घरी निघा आपण. हा ना आणायला भेटून येऊ. चला आणो आणो पुढे आणो. अभिनंदन. बरं आहे ना. कसं वाटतंय भाऊ. कसं वाटतंय भावाचं लग्न. कसं वाटतंय लग्न करून. कसं वाटतंय भावाचं कसं वाटतंय. कसं वाटतंय लग्न करून. सांगू कसं. सांग मन मोकळं कर. आम्ही आहे भावाच्या लग्नात ना. लग्नात नंबर म्हणून खुश झालाय मला. हा आता येऊ मोकळा लग्न करायला. मग बाग काय बरं आहे ना. हा बरं आहे ना. एकदम फोनचं लाव. काय उद्देश. आणू दाब. आणू या. झालं मान्य झालं. या का
कसला उचकावलाय नवरदेवाचा भाऊ. त्याला टावेल टोपी करायची त्याला. पोशाख. चला हे बघा नवरदेवाच्या गाड्यात बरोबर 9:15 वाजलेले आहेत आणि आम्ही बसलो. आता त्याचं लिपसिंग बघू आपण काय म्हणतोय ना. आपण जरा लिपसिंग करू दे. बघा फॅमिली फोटो आहे. वरबाप वराचा भाऊ वराचा भाऊ वधू आणि वराची आई हा फॅमिली फोटो झालेला आहे. आणि आता बघा लवकर काढा कसलं आहे. किती वेळ झाला थांबलाय नवरदेव दात दिसतात. अरे अनुल बाहेर काढलं रे. अनु सुपारी कुठे आहे. सुपारी कुठे आहे. सुपारी तुम्ही गेली का म्हणून. सुपारी गेली फोडून. दुपारी नाही लय नवरदेवाचे कान तीक्ष्ण आहेत रे. बाहेर काढल्यात पेट्याच्या बाहेर काढल्यात. गुंडाळी चालू झाली लगेच. राजा जमतंय का. बघितलं रेकॉर्ड झाले. त्याच्याच खिशातले पैसे घेतले. उद्देश बघितलं का तुझं काढून तिकडे देतात. पण तिकडे चाललंय ना. बोल ना. नाही 500 दिले तुला घबरायचं. हा अरे त्यामुळे ऐकून घेतोय सगळ्यांचं. नाही तर मी काय ऐकायलंय. कसं वाटलं आमरस. साबळ्यांना फीडबॅक द्यायचे आमच्या साबळ्यांना. खूपच छान साबळेंनी नियोजन केलेलं आहे. ओके छान आंबरस बनवलंय. झालं चला सगळे जेवायला बसल्यात. का वाढायला वाडी हा. तुला बारकी पाय का आता. हा घरी दिन ते खात्या खाऊस तरी. हा ना बघा करून माझ्याकडे दे. आता जेवण वगैरे झालीच आणि हे बघा आता काय चाललंय. हा मामा अयो मामा वा 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 वा. कोणाकडे येते असेल माझ्याकडे झालं काय ना. बरं झालं मला वावळून दिलंय. बरं वा वा. कसं पचन. भेटलं आले. चहा पाण्याची सोय झाली बरं का आपली. आता नाही आता हिशोबाला बसायचं का तिकडे वाटी करी आम्हाला माहिती कुठं जाणार आहे पैसे. रोज सकाळी चहा पास तू काही चूक लागून देणार आहे का. एवढं 500 बघितलं तू 5 दिवस दिशी का जगून. चल चहाला बरं घ्या आवरून आता चला काय राहिले. आता जेवल्यावर गप बसावं ना. हे बघा आता यांचं काय चाललंय. हा बोला. बोला हे मेन म्हणजे माणूस आपला पहिला व्ह्यूवर आहे बरं का प्रत्येक व्हिडिओचा. तो चेहरा दाखवायला असं नकोच करतोय.
हा हे बघा महाराज जेवण झालंय काय काय होतं जेवाय पेलोय बादली घेऊनच बादली जेवायला आमरसाची बादली मी नाही अयो उद्देश साबळे लक्ष द्या हो का कसा आमरस काढलाय सोप्यातून हात त्याला धुवायला हात मारलं दिले. नाही नामोनिशान नाही घरून बादली घेऊन आला घरून बादली आणली मिसळ तात्याची एक बादली गायब होती सकाळी तिथून घेऊन आल्या बसल्यात चांगलं आहे जेवण काय काय होतं बोला काय होतं जेवायला उशीर कशामुळे झालं विचारला बरं उशीर हा ते उशिराचा काय विषय आहे सगळे म्हणते उशीरले झालाय कशामुळे झालाय अरे काय मी ट्रॅफिक क्लिअर करीत होता काय मी नाही त्याच्यात आयला मग जाऊ दे समस्या आहे जाऊ दे ना ट्रॅफिक क्लिअर करीत होता कोणाचं म्हणलं. क्लिअर केलं बघ ना कोणाचं मी नाही बघितलं बघू तिकडून वेट्रेस आली बघ. कोण आली वेट्रेस आली वेट्रेस वेट्रेस आंबा घेऊन आमरस घेऊन आले त्यांचा मुकादम आहे टोळीचा मुकादम आहे वाडेकरीचा मुकादम आहे हा हे बघा आमरस घेऊन आलाय मस्त पैकी द्या आंदन करा एक बादली खाल्ली तरी अजून पाहिजे मी नाही मग मामा तू काही म्हण मी नाही सोडत मग वो देखो चिडिया या बघा कसं चिडिया कावळा उडून आता गेला. चिडी करतोय बघा भरला असेल पोटात हा भरले ना बाटली तरी आणायची नाही आता तरी आला असता मॅडम म्हणल्या थोडा अजून रस द्या हा. मॅडम म्हणल्या करून बादली घेऊन यायची आता नाही रे बादली काढली पाहिजे तयारीचं झाला होता तयारी त्याची मग काय असंच राहावं लागते आता महाराज आले महाराज परत म्हणते जेवा चला चला हा आयला. माणूस चेहराच दाखवीत नाही बरं का लय प्रयत्न केला पण माणूस चेहराच दाखवी नाही लय अवघड आहे काय आणला काय म्हणला हा बोल हा ना अजून तुमची पार्टी कुठे आहे म्हणा गणेशची ब्लॉग सगळ्यांनी बघा हा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट कमेंट करणे स्वतः करी मग आहे चालतंय आभारी आहे जेवलो अरे लग्न झाले तरी अजून एका ताटात खाता का तुम्ही हा ते काय ती दोघं हा का तू तरी रड गाड्या कोणच राडा नाही तू तरी रड वाटलं रसम आहे इथून पुढे काढणार रडणार अरे इकडून कुठून न्यायची अरे रडायचं सोडून हसत येत रडणार कोण आहे तर तुझी बहीण आहे मायात चालली जवळ आता तेवढा आहे पहिले तरी लोक आवलो हे काय आहे? नारळाची देवाण घ्यावन हा घ्या चला भेट घ्या हा कोण होती नाराज राम राम अरे गावाची नाही भावाची कपडे तू व्हायरल करतो सगळं हो मग करावंच लागणार आहे ना ते बघ रेल्वे स्टेशन उतरला कान ते साफ करायचं गॉगल शांत बसल्या होतं चालू ते बघ इकडे सेंटर नाही चालू थोडं शांत बसल्या होतं चालू ते मग शांत नाही बसायचं असं असते